नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपलं PYQ डिसेक्शन म्हणजे चिरफाडमध्ये आता आपण जवळपास शेवटच्या पेपरकडे आलो आहे. तो म्हणजे 2023चा पेपर जो आपला राहिलेला होता, त्यातला आपला ऑलरेडी मॅथ झालेला आहे. आता हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी आणि सायन्स आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. राईट. तर हिस्ट्रीमध्ये एक पॅटर्न जो मला बघायला मिळाला, त्याच्याविषयी मला इथं सांगणं फार गरजेचं वाटतं. तो पॅटर्न म्हणजे हिस्ट्रीचे प्रश्न जे आहेत 2023 आणि 2024 हे ऑलमोस्ट एका सेम लाईनवरच दिसतात आपल्याला. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलेत, एकतर एरियाज, इथं जर बघितलं आपण एरियाज ज्याच्यावर प्रश्न आलेत, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पॅटर्न, प्रश्न आणि पर्याय. ते कसं मी तुम्हाला दाखवून देईल की कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न सेट केला. आणि त्यातल्यात ह्याच्यामध्ये अप्रोच जे काम करतायत मोस्टली एकतर ब्रॉडर इन्क्लुझिव्ह आहे किंवा करेक्ट वर्सेस इनकरेक्ट आहे. ह्या दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न हिस्ट्रीचा पर्टिक्युलरली, याचा अर्थ काय होतो की पेपर सेटर एकच व्यक्ती आहे. मागच्या 2 वर्षात एकाच व्यक्तीचे किंवा त्याच व्यक्तीसारखं कोणीतरी पेपर सेट करतोय, किंवा त्यांनी 23चा पेपर बघितला आणि सेम 24चा पेपर त्यांनी त्या ठिकाणी सेट केलेला आपल्याला बघायला मिळतो. आता हा जो प्रश्न आहे, काय प्रश्न सांगतो, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकार्य. व्यक्तीचे सहकार्यावर 23ला पण प्रश्न आहे, 2023ला, आणि 2024ला पण प्रश्न आहे. बरोबर आहे. आपण 24चा पेपर डिस्कस केला, त्यात बघितलं होतं व्यक्ती सहकार्यावर विचारला होता प्रश्न. आणि तिथे अजून एक प्रश्न, जो पहिलाच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला. युजली आपण शेवटचा रॉंग करतो, पण इथं तसं दिलं नाही. पहिला जो ऑप्शन आहे त्यांनी रॉंग दिलेला आहे, आणि उत्तर जे आहे ब, क, ड त्या ठिकाणी दिले. हे आपण 24च्या पेपरमध्ये पण बघितलं होतं. तर इथे बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना करत असताना रघु भिकाजी, गेनो बापूजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार ह्या व्यक्तींनी मदत केल्याचे चान्सेस. आता इथे एक हिंट आपल्याला होती, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, जेव्हा शक्यतो पूर्ण नाव दिलेलं असतं मोस्टली ते करेक्टच असतं. हा काही नियम नाही, बरं नियम नाहीये, पण एक ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही इतिहासामध्ये, करंट अफेअर्समध्ये मोस्टली जिथं जिथं बघा तुम्ही, ज्यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे, ज्यांना आधी पदवी लावलेली आहे, श्री म्हणा किंवा असं काहीतरी वेगळं, किंवा एखादं टोपण नाव कंसामध्ये दिलेलं आहे, मोस्टली तो ऑप्शन करेक्ट आहे, असं आतापर्यंत आपलं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण पेपरमध्ये जर बॅकअप द माइंड आपल्या असल्या तर स्पीडमध्ये पेपर सोडवताना आपल्याला इलिमिनेशन करत असताना खूप फायदा होतो. आता बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्याची काय आता सध्या गरज नाहीये. महत्वाचे कार्य आपण बघितले. भारतातील पहिले कामगार नेता, भारतातील पहिले काय आहेत की कामगार नेता आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. लोखंडे यांनी दिनबंधू या वृत्तपत्राद्वारे, कुठलं दिनबंधू या वृत्तपत्राद्वारे कामगार आणि शेतकऱ्यांच्या, हे महत्वाचं आहे, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. इसवी सन 1884 मध्ये त्यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन, बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली, म्हणून त्यांना भारतातला पहिला कामगार नेता म्हणून ओळखलं जातं. या संघटनेमध्ये पुढील व्यक्तींचं सहकार्य होतं, आपण ऑलरेडी बघितलं, रघु भिकाजी, गेनो बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, त्यानंतर रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार या व्यक्तींनी त्यांना संघटना स्थापन करत असताना सहकार्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं. कामगारांसाठी 8 तास काम, आजही 8 तास काम आहे, आठवड्याला सुट्टी, आजही आठवड्याला सुट्टी आहे, योग्य वेतन, आजही योग्य वेतन, आणि चांगली कामाची परिस्थिती, आज हे आपण DPSP मध्ये ऍड केलेलं आहे. बघा, DPSP मध्ये आपल्या ऍड केलेलं आहे. म्हणजे आपल्या DPSP मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यावेळेस कामगारांसाठी जे काही पुढाकार घेतला होता, ज्या काही मागण्या मांडलेल्या होत्या, त्याला संविधानामध्ये बसवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ते सत्यशोधक समाजाशी
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, असं जर वाक्य जर आलं ना, ते कुठल्या संघटनेशी संबंधित होते तर सत्यशोधक समाजाशी संबंधित होते आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी काम केलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं. त्यांची ओळख काय झाली मग, भारतातील कामगार चळवळीचे जनक, कारण फर्स्ट ज्यांनी केल्यामुळे काय झाले ते जनक. आणि दुसरं महत्वाची एक संघटना बघा, कामगार हितवर्धक सभा 1909 ला मुंबई, आणि याच्यावर 2000 मला वाटतं 24 ला प्रश्न आला होता. ज्यांनी 23 ला हे केलं असतं त्यांना 24 ला हा प्रश्न फुलटॉस गेला असता. आता इथे कोण कोण ऍक्टिव्ह होतं बघा, सीताराम केशव बोले, भिकाजी नरे, हरिश्चंद्र ताजेकर यांनी मिळून ही स्थापन केली होती. यातले 3 व्यक्ती जे आहेत फार महत्वाचे. याचा उद्देश काय होता बघा, कामगार हितवर्धक सभा होती, कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला देण्याची व्यवस्था. म्हणजे एक थोडक्यामध्ये शिक्षण म्हणजे काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, अवेअरनेस, त्यांचे राईट्स वगैरे त्याच्याबद्दल, आणि त्यांना गरज पडली तर वकिली जी असते किंवा कायदेशीर सल्ला जो आहे देण्याचं काम कामगार हितवर्धक सभा ही त्या ठिकाणी करत होती, जी स्थापन झाली 1909 ला मुंबई या ठिकाणी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा आता, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे या गव्हर्नर जनरल म्हणाला. आता सेम वाक्य जे आहेत, वाक्यावरचे प्रश्न कोणी काय म्हटलेलं आहे, 24 मध्ये आपल्याला 2 प्रश्न तसे बघायला मिळतात. कशावर, कोणी कशाला काय म्हटलेलं आहे. आणि मला वाटतं मागच्या डिसेक्शनच्या 24च्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. इथून पुढे आता प्रिलिमसाठी तो विषय सोडून द्या, मेन्ससाठी आपल्याला ग्रोवर अँड बेलेकर सारखं पुस्तकाचा रेफरन्स घेणं फार गरजेचं असणार आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केल्या आहेत. कुणी कशाला काय म्हटलेलं आहे, की इंजिन विदाउट ब्रेक वगैरे कुठल्या कायद्याला कोणी म्हटलेलं आहे, या पद्धतीनं उजाडले पण सूर्य कुठे आहे, लोकमान्य टिळकांनी जसं म्हटलं होतं. तर अशा पद्धतीनं कोण कशाला काय म्हटलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगानं त्याची एक झलक आपल्याला ह्या 23च्या पेपरमध्ये बघायला मिळते. राईट, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथं काय 1857चा उठाव आहे, तर सिंपल लॉजिकल इलिमिनेशन जे आहे तुम्हाला वापरता येऊ शकतं. काय, डलहौसी, रिपन, माउंटबॅटन, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता. उत्तर यायला पाहिजे हे ऑब्विसली. राईट, 1857च्या उठावाबद्दलची बेसिक आपण माहिती, त्यात कशाला कोणी काय म्हटलंय आपण बघून घेऊया. 1857चा उठाव गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात झाला होता, त्यामुळे तिथं कोण असायला पाहिजे तर लॉर्ड कॅनिंग. आता सावरकरांनी याच्याबद्दल काय म्हटलं होतं, त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ लिहिला. डायरेक्टली त्यांनी काय म्हणलेलं, त्याला स्वातंत्र्य लढा म्हणजे प्रथम राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणी तर सावरकरांनी. नेहरूंनी याला काय म्हणलं, लोकयुद्धाचे व राष्ट्रयुद्धाचे स्थान. याला लोकयुद्ध आणि राष्ट्रीय युद्धाचे स्थान कोणी दिलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. बेंजामिन डिझरायली, आता हा एकदम फडतूस माणूस होता म्हणून यानं काडतूस विषय काढला. फडतूस माणूस कोण होता, बेंजामिन डिझरायली. फडतूसनं काय काढला, काडतूस सारख्या शिल्लक कारणामुळे अशा महान क्रांतीचा जन्म होऊ शकत नाही, त्यामुळं बेंजामिन हा जो आहे निगेटिव्ह अर्थानं बोललेला लक्षात ठेवता येईल. अशोक मेहतांचं काय म्हणणं होतं, ग्रेट रिबिलियन. हा शब्द आला तर अशोक मेहता लक्षात ठेवा. 1857चे बंड हे शिपायांच्या बंडा होऊन अधिक न्याय होते. नंतर जी मिडले, गोऱ्या विरुद्ध काळ्यांचा संघर्ष, ह्याला मिडल मध्ये घेऊन मारला पाहिजे. याला मिडले जो आहे याला मिडल मध्ये घेऊन मारला पाहिजे, कारण हा काय म्हटला, गोऱ्या विरुद्ध काळ्यांचा. T.R. होल्म्स जे आहेत, सुसंस्कृतपणा वारंटी पण यातील झगडा. सुसंस्कृतपणा वारंटी म्हटला होता होल्म्स. आणि आरशी मुजुमदार, हे एक थोडं महत्वाचं आहे. आरशी मुजुमदार यांच्याबद्दल, उठावातील सैनिक देशप्रेमाने भरलेले होते, तसेच हा स्वातंत्र्य संग्राम नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांनी जिवंत असलेल्या पेक्षा मृत जुलियस सीझर अधिक शक्तिशाली होता असं म्हटलंय. जुलियस सीझरचं एक्झाम्पल कंपॅरिझन कोणी केलं तर आरशी मुजुमदार यांनी केलेलं आहे. लॉर्ड कर्झन काय म्हटलं होता, निगेटिव्ह बोलणार तो, हा केवळ सैनिकांचा आणि स्थानिक असंतोषाचा परिणाम होता, यानं फार जास्त महत्व त्याला दिलेलं नाहीये. पण खरी ठिणगी, खरी स्वातंत्र्याची जी काही आपल्या सिलेबसमध्ये पण 1857 पासून आपण का चालू करतो, कारण 1857चा उठाव जो होता एक त्या प्रकारे भारताच्या इतिहासामधील अत्यंत महत्वपूर्ण घटना होती, जिथून एक राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम किंवा वेगळ्या भागातून, त्यावेळेस भारत ही संकल्पनाच नव्हती, पण जे काय भारताचा टेरिटोरियल आपण ज्याला म्हणता येईल, तिथून वेगवेगळ्या भागातून सोबत सायमल्टेनियस उठाव होण्याची ही प्रथम वेळ होती, पहिल्यांदाच असं झालेलं होतं. त्यामुळं सावरकरांनी जे म्हटलेलं आहे, तुम्ही कन्क्लुजन जर समजा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अशा पद्धतीनं प्रश्न आला, कन्क्लुजन करताना आपल्याला असं लक्षात घेता येईल. पुढे बघूया आपण प्रार्थना समाजाबाबत. प्रार्थना समाजाबाबत मला असं वाटतं 2024ला पण एक प्रश्न होता, बरोबर आहे, आपण कालच बघितला होता. 2024ला पण प्रश्न होता. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. बघा, एवढं जर स्पेसिफिकली दिलं ना, 31 मार्च
शक्यतो असे स्टेटमेंट करेक्टच असतात, त्याच्यात जास्त डोकं लावायचं नाही. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली, इथं तुम्ही डाऊट घेऊ शकता कारण फॅक्च्युअल गोष्ट आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. एवढं डिटेलमध्ये दिलं असेल शक्यतो करेक्ट असतं. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. मात्र हे वाक्य जे आहे ते चूक आहे आणि मला असं वाटतं इथे त्यांनी हे दोन गोष्टी चूक दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये होतं या दोन याच्यामुळं. आणि परत इथं जो तुम्हाला मी एक पॅटर्न सांगितला होता, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं होतं की बघा इथे आपल्याला उत्तर काय मिळालं होतं, करेक्ट वर्सेस इनकरेक्ट मध्ये अ चूक होतं, ब कड बरोबर होतं. मात्र इथून आता पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक पॅटर्न त्या ठिकाणी बघायला मिळतो करेक्ट वर्सेस इनकरेक्टचा. अप्रोच बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये घेत असतो, ही चिरफाड बॅच असल्यामुळे डिटेलमध्ये घेत नाही. आपण शेवटचं रॉंग मानतो म्हणजे आपल्याला शेवटचं चालणार नाही, हे आपल्याला कट करावं लागेल. म्हणजे अ ब क हा बरोबर हा पर्याय आणि हाच पॅटर्न आणि ट्रेंड पुढच्या येणाऱ्या सगळ्या प्रश्नांना इतिहासाच्या आपल्याला लागू होताना त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि सेम 24 मध्ये पण हाच पॅटर्न आपल्याला रिपीट झालेला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आता पुढे बघा प्रार्थना समाजाबद्दल, अत्यंत महत्वाचा आहे प्रार्थना समाज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 31 मार्च 1867 ला मुंबई येथे स्थापना झाली होती. आता ही स्थापना कोणी कोणी केली किंवा संस्थापक सदस्य याचे कोण कोण होते? आत्माराम पांडुरंग, दादोबा तरखडकर, वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन या 4 व्यक्तींचं त्या ठिकाणी अनन्यसाधारण कॉन्ट्रीब्युशन याच्या संस्थेच्या स्थापनेमध्ये होतं. आता प्रेरणा जर बघितलं राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाजाकडून, ब्राह्मो समाज त्या काळातला प्रबोधनामधला तसा एक पहिला संघटना किंवा पहिली संस्था होती. त्याच्याकडून प्रेरणा पुढच्या येणाऱ्या बऱ्याचशा संस्था ऑर्गनायझेशन घेतली होती. राजाराम मोहन राय जे आहेत ब्राह्मो समाज यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. यांनी एक वाट दाखवून दिली होती आणि त्या वाटेवर चालण्याचं काम पुढे येणाऱ्या इतिहासामधल्या महत्वाच्या व्यक्तींनी, समाज सुधारकांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मुख्य उद्दिष्ट काय होतं? एकेश्वरवाद, एकच देव आहे ही भावना त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. आजही लोकांमध्ये ही गोष्ट रुजत नाहीये, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही आजही बघा, एवढं आपण प्रगत म्हणतो, प्रगल्भ म्हणतो, यायचा जमाना आलेला आहे, पण अजूनही आपल्याकडं एकेश्वरवाद त्या ठिकाणी दिसत नाही. आपण प्रत्येक देवाला वेगळ्या पद्धतीने वेगळं करत असतो. तर हेच सांगण्याचं काम परत खूप वेगळ्या समाज सुधारकांनी पण केलं होतं. त्यातला एक जो होता तो होता प्रार्थना समाज, एकेश्वरवादाचा प्रसार. इथं प्रार्थना समाजाची चांगली गोष्ट काय, जातीभेदावर बोलले होते, अस्पृश्यतेवर बोलले होते, अंधश्रद्धा दूर करणे, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम दाभोळकरांनी केलं. त्यांना त्या ठिकाणी प्राण गमवावा लागला. अशा पद्धतीने ह्या प्रगत राष्ट्रामध्ये, प्रगत देशामध्ये आणि आपण जे म्हणतोय आधुनिक महाराष्ट्र आणि पुढारलेला महाराष्ट्र, याच्यामध्ये ही घटना घडते, अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावेळेस प्रार्थना समाजाने अंधश्रद्धेविरुद्ध लढा उठवला होता. तुम्ही विचार करा, जर आज ह्या काय म्हणतात त्याला दृष्ट प्रवृत्तींना ही गोष्ट सहन होत नसेल तर त्या काळामध्ये प्रार्थना समाजाला किती डिफिकल्ट ते काम गेलं असेल याची तुम्ही फक्त एक कल्पना त्या ठिकाणी करू शकता. स्त्रियांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नती करणे हे पण त्यामध्ये एक महत्वाचं कारण होतं, सामाजिक उन्नती करणे. समाजात नैतिकता, सत्य आणि प्रेम यांचा प्रसार करणे. नैतिकता, सत्य आणि प्रेम ह्या नैतिकतेचाच विषय म्हणून आपल्याकडे आता इथिक्स नावाचा GS4 त्या ठिकाणी आलेला आहे. पण हे इथिक्स जे आहे प्रशासनाच्या बाबतीमधलं आहे. हे नैतिकता जे सामाजिक म्हणजे सोशल, त्याला आपण म्हणूया सोशल मोरॅलिटी किंवा इथिकल व्हॅल्यूज इन्कल्केट करण्याचं काम त्यांनी केलं होतं. प्रार्थना समाजातलं महत्वाचं मुखपृष्ठ जे आहे ते आहे सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका म्हणलं की प्रार्थना समाज ही गोष्ट लक्षात घ्या. प्रार्थना समाजाच्या मतांची समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी काय केलं होतं, एक ईश्वराची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता. एक ईश्वराची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता. तसेच प्रार्थना समाजाची तत्वे रानडे यांनी निश्चित केली होती. प्रार्थना समाजाच्या वतीने तुकाराम बीज साजरी केली जात असते. तुकाराम महाराज जे आहेत